एखाद्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे, नवा जन्म झालेला आहे, हे कशावरून आपण ओळखू शकतो? कशावरून आपण समजू शकतो की एखाद्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे? काय खुणा असतात किंवा कोणत्या गोष्टी असतात की ज्याच्यावरून आपल्याला कळतं की त्यांचं तारण झालेलं आहे? हेच आजच्या संदेशात आपण पाहणार आहोत. आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे विश्वासाची अग्निपरीक्षा. आणि हे सर्व संदेश पेत्राच्या पहिल्या पत्रावर आधारित आहेत. आणि आजचा विषय आहे द बर्थ मार्क्स ऑफ द ख्रिश्चन. ख्रिस्ती नव्या जन्माच्या खुणा किंवा ख्रिस्ती व्यक्तीच्या खुणा. कशावरून कोण खरं ख्रिस्ती आहे, तारण पावलेला आहे. बर्थ मार्क्स ऑफ द ख्रिश्चन. आणि शास्त्रभाग आहे 1 पेत्र 1:13-25. आता पहिल्या भागामध्ये पहिल्या अध्यायाच्या पेत्राने हे सांगितलेलं आहे की नवा जन्म किंवा तारण कसं होतं. आणि हे सांगताना त्याने हे सांगितलं की हे आपल्यामुळे नाही तर देवाच्या दयेने, त्याच्या कृपेने होत असतं. त्याने त्याची कृपा आपल्यावर केली म्हणून. दुसरी गोष्ट त्याने हे सांगितलेलं आहे की तारणामध्ये देव जो पिता, देव जो पुत्र आणि पवित्र आत्मा तिघांचाही सहभाग असतो. इकडे ऐका, देव पित्याने जन्मापूर्वी आपल्याला निवडलं, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापासाठी स्वतःचं अर्पण केलं आणि पवित्र आत्म्याने देवाने आणि प्रभू येशूने काय केलं हे आपल्याला प्रगट केलं, आपल्याला समजलं. म्हणजे हे पवित्र आत्म्याचं कार्य. म्हणून माणसाच्या तारणात पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तिघांचाही सहभाग असतो हे त्याने सांगितलेलं आहे. आणखी एक गोष्ट आपण पाहिली ही की तारण सुवार्ता आणि देवाच्या वचनाची सुवार्ता ऐकल्याने होत असते. देवाचं वचन हे बी आहे सांगितलेलं आहे. तर ज्यावेळेस आपण ते बी पेरतो, वचन सांगतो आणि ज्यावेळेस ते अंतःकरण चांगलं जमीन असते, त्या चांगल्या जमीन जेव्हा ते बी रुजतं तेव्हा ते उगवतं. आमेन. म्हणून देवाच्या वचनाने तो म्हणतो त्याने तुम्हाला नवा जन्म दिलेला आहे. तर ह्या गोष्टी तर पहिल्या भागामध्ये पहिल्या अध्यायाच्या त्याने हे सांगितलं की आपलं तारण किंवा नवा जन्म कसा होतो. आणि मग दुसऱ्या भागात त्याने हे सांगितलेलं आहे की तारण झाल्यानंतर, नवा जन्म झाल्यानंतर काय होत असतं. आणि पेत्र ह्याविषयी सांगताना तो 3 अनुभव किंवा 3 गोष्टी सांगतो की ज्याच्यावरून आपण ओळखू शकतो की एखादी व्यक्ती खरी ख्रिस्ती आहे, खरंच त्यांचं तारण झालेलं आहे, खरंच नवा जन्म झालेला आहे. 13 वचन बघा. यास्तव तुम्ही आपल्या मनरूपी कमरा बांधा आणि सावध राहून येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण होण्याच्या वेळेस तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. आता या ठिकाणी पहिली गोष्ट जो सांगतो, पहिली गोष्ट करायची असते ती ही की मनाच्या कमरा बांधा. म्हणजे आपले विचार, आपली मनस्थिती. आमेन. इकडे लक्ष द्या, वचनाकडे लक्ष द्या. पहिली गोष्ट, पहिला पॉईंट, न्यू ॲटिट्यूड ऑफ द माइंड. नवी मनोवृत्ती किंवा नवी विचारसरणी जे लिहित आहे ते. कोणी डिस्टर्ब व्हायचं नाही, कोणी मागे पाहायचं नाही, सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. देवाचं वचन कार्य करणार आहे. म्हणजे जेव्हा आपलं तारण झालेलं नव्हतं, जेव्हा आपल्याला देव कळलेला नव्हता, त्यावेळेस आपली विचारसरणी जगासारखी होती, है ना. श्रीमंत व्हायचं, जगप्रसिद्ध व्हायचं किंवा काहीतरी करिअर करायचं, काहीतरी फॅड, काहीतरी आपल्या मनात होतं. पण मग नंतर देव कळल्यानंतर, तारण झाल्यानंतर, प्रभू येशूने काय केलं हे कळल्यानंतर आपले विचार बदलायला लागतात. ज्या गोष्टी आपण पूर्वी कळत होतो, ज्याच्याबद्दल आपल्याला काही वाटत नव्हतं, आपल्याला ते चुकीचे आहेत हे वाटायला लागतं. आपल्याला अचानक कळायला लागतं की हे नाही करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. चुकीचे विचार जे करत होतो ते आपल्याला कळतं की विचार चुकीचे आहेत, देवाच्या विचाराला धरून नाही आहेत, देवाच्या वचनाला धरून नाही आहेत. आणि मग काय होतं की हळूहळू आपली विचारसरणी बदलायला लागते. आणि ते म्हणतात जसे विचार तसे आचार, है ना. तू सुधर असं म्हणून सुधरत नाही. विचार जर बदलले तर लाईफस्टाईल किंवा जीवनशैली बदलते. पण विचार जर घाणेरडे असले, विचार जर संशय असले, विचार जर दुष्ट असले तर ते कृतीवरून, ॲक्शनवरून दिसून येतात, बोलण्यावरून, वागण्यावरून. म्हणून स्टार्टिंग किंवा सुरुवात कुठून रे? विचाराने. म्हणून तो 13व्या वचनात काय म्हणतो, वचनात बघा, यास्तव तुम्ही आपल्या मनोरूपी कमरा बांधा. मनोरूपी कमरा बांधा, जरा अंडरलाईन करा.
आणि हे कोणी करायचं आहे? देव करणार नाही, तुम्ही आणि मी करायचं आहे. आता समजा जर आपण दिवसभर टी व्ही सिरियल पाहत बसलो, मोबाईल खेळत बसलो, तर आपले विचार त्याप्रमाणे होतील नाही का? आपली थिंकिंग तशी होईल. आणि मग शास्त्र जर वाचायला घेतलं किंवा एखादा संदेश ऐकला तर आपल्या डोक्यावरून जाईल, कारण आपली विचारसरणी रॉंग झालेली आहे. आपला प्रोग्राम जो आहे कॉम्प्युटरला तो रॉंग फिट आहे, म्हणून हे प्रकटीकरण कॅच करता येत नाही. म्हणून विचार जर चुकीचे असले तर बरं काय, वाईट काय, चांगलं काय, वाईट काय कळत नाही. आपण सांगतोय चुकीचं आहे, ते म्हणतात त्याच्यात काय होतं, कारण त्यांचे विचारच इतके भ्रष्ट दुष्ट झालेले आहे की त्याच्यात रॉंग आहे, चुकीचं आहे असं त्यांना वाटतच नाही. म्हणून तो म्हणतो जर तुमचं तारण झालं तर पहिली गोष्ट काय करेल, तुमची विचारसरणी किंवा तुमचे विचार बदलू लागतील. आमेन. हा पहिला पॉईंट तो म्हणतो. आणि तारण होण्यापूर्वी काय होतं, 14 वचन बघा, तुम्ही अज्ञानकीत मुले व्हा आणि अज्ञान अवस्थेत, म्हणजे देवाचं ज्ञान नव्हतं तेव्हा, अज्ञान अवस्थेत आपल्या पूर्वीच्या वाचनाप्रमाणे वागू वर्तू नका. पूर्वी आपल्या मूळप्रमाणे आपल्याला जे पाहिजे त्याच्याप्रमाणे आपण करत होतो. तो म्हणतो पण जर तारण झालेलं आहे तर ह्याचा परिणाम काय होतो की विचार बदलतात आणि आचार बदलतात, वर्तणूक बदलते. सांगावं लागत नाही हे करा ते करू नका, आपोआप देवाचा आत्मा देवाच्या वचनाने आपल्याला टोचणी लावतं की चुकीचं आहे. आमेन. म्हणून तो म्हणतो पूर्वीच्या वाचनाप्रमाणे वागू नका. म्हणजे पूर्वी काय होतं, अज्ञान होतं. पूर्वी काय होतं, आपण वाचनांमध्ये जगत होतो, आपल्या इच्छेप्रमाणे वागत होतो. आणि 18 वचनात सांगितलेलं आहे की वाडवडील माणसांच्या परंपरेने चालत आलेल्या आपल्या व्यर्थ वागणुकीपासून, की परंपरा नाही आम्ही असंच करत आलो, आम्ही असाच विश्वास धरतो, आम्ही ह्याच रीतीने करतो. तर तो म्हणतो हे जे वाडवडिलांपासून परंपरानुसार जे विचारसरणी किंवा जे आपल्याला वाटतं की असं देव कार्य करतो किंवा तसं असतं, तो म्हणतो हे बदला. की जे चुकीच्या परंपरा आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत. तो म्हणतो कारण वाडवडिलांच्या परंपरेने आपलं तारण झालेलं नाही आहे. 18 वचनात काय सांगितलेलं आहे, तर तारण कशाने झालेलं आहे, सोने रूपी अशा नाशवंत वस्तूने नव्हे तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झालेला आहात, हे ध्यानात ठेवा. तुम्ही कोणत्या घराण्यात जन्मला, किती धार्मिक घराणं होतं, किती रूढी परंपरा पाळल्या, किती काय केलं, ह्याच्यामुळं देवाने निवडलं नाही. तो म्हणतो तर ही त्याची कृपा आहे, हे ध्यानात ठेवा. आमेन. तर 3 शब्द आपल्याला तारण न झालेली व्यक्ती कशी ओळखावी हे समजतं. की तारण न झालेली व्यक्ती, देवाची ओळख नसलेली व्यक्तीमध्ये अज्ञान असतं, देवाबद्दलचं ज्ञान नसतं. देव असं केलं तर बरं होईल, तसं करील का, असं होईल, काहीच माहीत नसतं की तो देव कसा आहे, कसं करतो, कसं नाही करेल, अज्ञान. दुसरी गोष्ट वाचनांमध्ये जगणं है ना, इंडल्जन्स किंवा सहभाग. आणि तिसरा जो शब्द आहे तो म्हणजे इनडिफरन्स किंवा परकेपणा. तो म्हणतो की ज्या व्यक्तीचं तारण नाही झालेलं त्या व्यक्तीची विचारसरणी हे वेगळे असतात. त्यांना देवाच्या गोष्टी, आत्मिक गोष्टी कळत नाहीत, त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो. परंतु तो म्हणतो ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्हाला त्यांनी मुक्त केलेलं आहे, हे ध्यानात ठेवा. की तुम्ही पूर्वी असे होता पण आता मुक्त झालेले आहात. लक्षात. म्हणजे 13 वचनात जे सांगितले ते आहे की तुम्ही आपल्या मनरूपी कमरा बांधा. आता कमरा बांधणं हे जे चित्र हे वाचल्यावर आपल्याला मन आणि कमरा बांधा म्हणजे काय, म्हणून इकडे लक्ष द्या की ही जी भाषा आहे कमरा बांधणं. आता पेत्र हा मासे धरणारा होता, अडाणी होता, तो काय हायली क्वालिफाईड नव्हता. आणि यहुदी लोक, अरब लोक त्यांचा पायघोळ वस्त्र असतात आणि ज्यावेळेस ते मासे धरायला जाताना काही काम करताना ते वर करून कमरेला बांधून मग ते काम करत असत. किती जणांना समजतं मी काय बोलतो. तो म्हणतो मनाच्या कमरा बांधा म्हणजे तुमचे विचार कंट्रोलमध्ये ठेवा. कोणीतरी म्हटलं की आपल्या डोक्यावरून पक्षी उडण्यापासून आपण थांबवू शकत नाही, पण घरटं करण्यापासून थांबवू शकतो. काय विचार येतात 24 तासात थांबवू शकत नाही, काही विचार येतील
अशुद्ध येतील, चांगल्या येतील, देवाच्या येतील, सैतान कशाच्याही येतील, थांबवू शकत नाही. पण तो म्हणतो ते विचार, ते मन जर देवाच्या अधीन केलं तर काय होईल, त्या मनाच्या कमरात तुम्ही बांधा, कंट्रोल करा. किती वेळेचं असं होतं की कोणाचा तरी फोन येतो, पाळसाहेब माझ्या मनात काही पण विचार येतात, प्रार्थना करा. अरे मग विचारावं लागतं की किती तास तुम्ही मोबाईल पाहता, किती तास टी व्ही पाहता, किती वेळ कोणाबरोबर टाईमपास करता. मग जे आहे तेच डोक्यात भरत, तेच तुम्हाला आठवणार, त्याचेच स्वप्न पडणार, तेच येणार. मग ते कंट्रोल करणं कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे की नाही. एवढा वेळ मी टी व्ही पाहणार नाही, एवढा वेळ मोबाईल पाहणार नाही, एवढा वेळ मी फालतू टाईमपास करणार नाही. माझा वेळ कोणाला किती द्यायचा हे मी ठरवणार, हे तुम्ही ठरवणार. आणि ह्या रीतीने आपण आपले मन, विचारसरणी कंट्रोल करू. ही पहिली गोष्ट. ही तारण झालेली व्यक्ती कशी असते, त्यांची विचारसरणी वेगळी असते, विचारावर कंट्रोल असतो. देवाचं वचन वाचून त्याच्यावर मनन केलं तर ते विचार कराल, ते विचाराल इथं असं का लिहिलं, तसं काय. बाकीच्या गोष्टी पाहत बसल्या तर त्याच्यावर चर्चा कराल लोकांशी की ते असं झालं, तसं झालं. म्हणून मनात आपण काय भरतो विचारामध्ये, ह्या कॉम्प्युटरला हे आपल्या हातात आहे. वचन किती भरायचं, कोणाबरोबर किती गप्पा मारायच्या, किती वेळ मोबाईल टी व्ही पाहायचा, हे आपल्या हातात आहे. म्हणून तो म्हणतो पहिली गोष्ट, तारण झालेल्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, मनाच्या कमरा म्हणजे विचारावर ताबा मिळाला पाहिजे, मन आहे ना. दुसरी गोष्ट तो सांगतो त्याच 13व्या वचनामध्ये की यास्तव तुम्ही आपल्या मनोरूपी कमरा बांधाने सावध राहून येशू ख्रिस्ताचे प्रगट होण्याच्या वेळी प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा, है ना. आज्ञापालन आणि आशा. तारण झालेली व्यक्ती आज्ञापालन करणारी असते. ती देवाला, त्याच्या वचनाला, देवाच्या लोकांना विरोध करत नसते. पण जर एखादी व्यक्ती नेहमी विरोध करत नाही, नाही पण असं का सांगितलं, नाही पण त्याचंच झालं, जर सतत असेल तर आपण ओळखू शकतो की ह्या व्यक्तीने खरंच पश्चाताप केलेला नाही, यांची देवाची ओळख नाही. कारण ज्यावेळेस आपण देवाच्या बाजूने होतो तेव्हा देवाला विरोध करत नाही. नाही समजला. तारण झालेली व्यक्ती कधी देवाशी वाद घालत नाही, वचनाशी वाद घालत नसते. ती देवाच्या अधीन होत असते, देवाच्या सेवकाच्या अधीन होत असते. आलं. तर दुसरी गोष्ट आशा. तो म्हणतो आपल्याला आशा आहे, इतर लोकांसारखं नाही की काय होईल काय माहीत, काय होतं काय माहीत. आपल्याला आशा आहे, आपल्याला माहीत आहे काय होणार नाही. आणि जर माहीत नसेल तर आपला नवा जन्मच झालेला नाही, आपलं तारणच. कारण जेव्हा होईल तेव्हा माहीत होईल. आता काही लोक म्हणतात की तारण झालं का असं जर विचारलं तर काही जण म्हणतात मला वाटतं तारण झालेलं आहे, किंवा माझा विश्वास आहे तारण झालेला आहे. आता हे उडवाउडवीचे उत्तरं काय आहेत? कारण जेव्हा तारण होईल तेव्हा तुम्ही छातीटोकपणे सांगाल की मी प्रभू येशूकडे आलो, मी समर्पण केले, मला माहिती आहे. शास्त्र सांगतं की देवाचा आत्मा आपल्या मनाशी, आपल्या आत्म्याशी साक्ष देतो की आपण देवाचे पुत्र आहोत. आणि जर तुमचं मन तुम्हाला साक्ष देत नसेल, देवाचं वचन, देवाचा आत्मा साक्ष देत नसेल, जर गडबड असेल, वाटत असेल, तर याचा असं तारण झालेलं नाही. कारण जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला खात्री होईल. तुम्ही वाटतं बिट्टं म्हणणार नाही, तुम्ही सांगणार हो मी माझं जीवन प्रभू येशूला समर्पण केलं, मला माहिती आहे की तो माझा तारण आहे, तो माझा देव आहे, हे छातीठोकपणे सांगा. आमेन. आणि मग तो म्हणतो की आपल्याला ही आशा आहे तारण झालेल्या व्यक्तीला. ती 13 वचन बघा, सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी. म्हणजे तो एक दिवशी प्रकट होणार आहे, तो येणार आहे. कधी येणार माहीत नाही, पण तो येणार आहे. आपण त्याची वाट पाहतो. कदाचित आपण जिवंत असताना त्याचं येणं होईल, कदाचित आपण वारल्यानंतर येणं होईल, पण तो येणार हा आपल्याला भरोसा आहे. आणि तो राज्य, त्याचं राज्य हे जगात स्थापन करणार आणि आपण त्याच्याबरोबर राज्य करणार. म्हणजे आपली आशा फक्त कब्रस्थानापर्यंत नाही आहे, फक्त रिटायरमेंटपर्यंत नाही आहे, तर आपली आशा येणाऱ्या आयुष्याबद्दल आहे, सार्वजनिक जीवनाबद्दल आहे. मग ह्या आयुष्यात काय फरक पडतो? ह्या आयुष्यात मनासारखं झालं नाही झालं, किती दुःखे संकट आहे. पाऊल म्हणतो की आम्ही ह्या आयुष्यातली दुःख संकटे
जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्या मनाने काहीच नाही आहे. तेव्हा कळेल की अरे छोट्या ह्याच्यासाठी मी रडत होतो, मी दुःख करत होतो, पण एवढं देवाने आता माझ्यासाठी राखून ठेवलेलं होतं. पण हे जेव्हा आपण आत्मिक डोळ्याने पाहतो, शास्त्रातून पाहतो, तेव्हा ह्या आयुष्यातले कोणतेही कष्ट, कोणतेही दुःख आपण सहज झेलू शकतो त्याच्यातून पाहतो. पण आपला फोकस जर त्याच्यावरच असतो की मलाच का, माझाच हा प्रॉब्लेम, मलाच हे दुःख नाही, याचा अर्थ ती आशा तुम्हाला आहे हे तुम्हाला माहीत नाही. आणि कधी माहीत होईल? जेव्हा तारण होईल तेव्हा, जेव्हा प्रभू येशूकडे खरंच बोलाल तेव्हा की कळ की हे आयुष्यच तेवढं नाही आहे. सार्वकालिक जीवन याच्यानंतर हे आयुष्य 70, 80, 90 लिमिटेड आहे, परंतु सार्वकालिक जीवन हे कायमचं आहे. तर ही आशा आपल्याला आहे, हे स्वप्न नाही. ऐकून घ्या, ही आशा आहे ना. होप. जग होपलेस आहे, लोक होपलेस आहे, त्यांना काही आशा नाही आहे, परंतु आपल्याला आशा आहे. आमेन. आणि जर नसेल तर खात्री करून घ्या की तुमचं तारण झालेलं आहे का. तर पहिली गोष्टी की ज्यावेळेस माणसाचं तारण होतं त्यांचे विचारसरणी बदलतात, आणि विचार बदलल्यामुळं वर्तणूक, आचार आपोआप बदलायला लागतात. आपोआप आपल्याला बदल दिसून यायला लागतो की अरे हे असे होत, त्यांचं बोलणं चेंज झालं, यांचं वागणं चेंज झालेलं, काहीतरी झालेलं आहे. लोक म्हणतात कोणत्या देवाचं कुठं गेलं, लोक विचारू लागतात, कारण तो चेंज दिसून येतो. म्हणून तारण आतून बाहेर आहे, बाहेरून आत नाही आहे. काहीतरी दाखवायचं नाही की चर्चमध्ये एकदम अगदी चांगलं आहे असं दाखवायचं नसतं. आतून जे होतं ते बाहेर आपोआप लोकांना दिसतं. एकदम चर्चमध्ये आल्यावर वेगळ्या टोनमध्ये बोलायचं आणि मग रस्त्यावर बाजारात वेगळ्या टोन, तसं नसतं. जर तारण झालेलं आहे तर तुम्ही बाजारात असा, चर्चमध्ये असा, तुम्ही त्याच टोनमध्ये बोलाल. किती जणांना समजतं मी काय बोलतो. पण जर तसं असेल तर मग ते फेक आहे. मग ती व्यक्ती फेक आहे, ती फक्त दाखवते की आमचं पण तारण झालं, पण नाही आहे. तर ह्याच्यात दाखवण्याचा काही नाही, हे रिअल आहे. आमेन. आता दुसरा पॉईंट, आणि हे सर्व असल्यामुळं आपल्याला आशा आहे. त्याच्यामुळं परिस्थिती कोणतीही असली तरी आपल्याला माहीत असते की ती कायमची नाही आहे. सगळे दिवस सारखे नसतात. किती जण ऐकत आहे. म्हणून आपण इतरांप्रमाणे रडगाणं करत बसत नाही आहे. आपण देवाला, परिस्थितीला, लोकांना दोष देत बसत नाही. काही लोक आमच्यासारख्यांना दोष देतात, संघभर पाळत आहे असं का. पण ज्याला खरंच माहीत आहे, खरंच तारण झालेलं आहे, त्याला धन्य आशा आहे. तो म्हणतो की ही जरी परिस्थिती आहे, हा सीन चेंज होणार आहे, कायमचं राहणार नाही आहे. आमेन. हालेलुया. आणि मग तो म्हणतो, म्हणून 14 वचन, आज्ञांकित मुले व्हा आणि आज्ञावस्थेत पूर्वीच्या वासनाप्रमाणे वागू वर्तू नका. हालेलुया. दुसरी गोष्ट, दुसरा पॉईंट 14 ते 21 मध्ये, तारण झालेली व्यक्ती आज्ञापालन करणारी असते. देवाच्या अधीन राहिलं तर देवाच्या सेवकांच्या, पालकांच्या अधीन राहाल. पण देवाच्या जर कोणी अधीन नसल तर आमचं ऐकणार नाही. पण जर आमचं ऐकत नाही तरी म्हणतो तारण झालेलं, मग डाऊट आहे. कारण जर देवाच्या अधीन, देवाने जर तारण केलेलं आहे तर त्याचं वचन सांगतं की त्याच्या सेवकांच्या अधीन राहा. सबमिशन, त्याचं वचन हे सांगतं की एकमेकांच्या अधीन राहा. त्याचं वचन सांगतं की पत्नीनो पतींच्या अधीन राहा. मंडळीत एकमेकांची अधीन होणं म्हणजे कमीपणा नाही आहे. मी जर तुमच्या अधीन, मी जर विचारलं की काय करायचं म्हणजे मला येत नाही किंवा मी कमी पडतो असं नाही आहे. हे आपण वचनाप्रमाणे दाखवतो की आपण सर्वजण ख्रिस्तामध्ये सारखे आहोत. आलं लक्षात. माझं काम हे आहे, पण देवासमोर आपण एकमेकांच्या अधीन असलं पाहिजे. आलं लक्षात. पाळक, पास्टर म्हणजे बॉस नाही आहे, साहेब नाही आहे ना. प्रभू येशू ख्रिस्त आपला मेंढपाळ आहे. तर ह्या गोष्टी. तर दुसरं पॉईंट, तारण झालेली व्यक्ती आज्ञापालन करणारी असते. 14 वचन, तुम्ही आज्ञांकित मुले व्हा. है ना. पूर्वीसारखे वाग. पूर्वी बंडखोरी होती. का बरं ऐकायचं, का बरं. पण तारण झाल्यावर कळतं की नाही, ख्रिस्ताने क्षमा केलेली आहे, नवीन मन, नवीन अंतःकरण दिलेले आहे, नवीन इच्छा आकांक्षा दिलेल्या आहेत. आणि मग देवाच्या अधीन तर त्याच्या वचनाच्या अधीन. मग आपण एकमेकांचं ऐकू. बरेच लोकांची ऐकून घेण्याची मनस्थिती नसते. त्यांना वाटतं की तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. पण ही जी प्रवृत्ती, ही जी टेंडन्सी आहे, ही तारण न झालेल्या व्यक्तीची असते.
की मी तुमचं ऐकणार नाही, तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. पण जेव्हा तारण होतं ना, तेव्हा आपण एकमेकांचं ऐकून घेतो, एकमेकांच्या अधीन राहतो. आणि म्हणून तपासून पहा, तुम्हाला जर वाटत असेल माझं तारण झालं आहे, पण ह्या जर प्रवृत्ती, ही जर वागणूक, हे जर विचारसरणी असेल, त्याच्यावरून स्पष्ट आहे की तारण झालेलं नाही. चर्चला कोणी येतं? शास्त्र कोणी वाचतं ज्याला लिहिता वाचता येतं? प्रॉब्लेम झाल्यावर कोणी? याचा अर्थ तारण झालं असं नाही की देव दया करणार आहे, तो दुर्जनावरही पाऊस पाडतो, धार्मिकावरही पाऊस पाडतो, म्हणून बरं केलं, मुक्त केलं म्हणजे तारण झालं असं नाही. त्या दिवशी कोणाला तरी विचारलं तुमचं तारण कधी झालं, कसं झालं, सांगता आलं नाही. लहानपणापासून आम्ही अरे लहानपणापासून कोणी देवाचे पुत्र कन्या नसतात. आपण पहिले आदामाचे आहोत, दुसरं आदाम ख्रिस्ताचं व्हावं लागतं. पहिल्या आदामाचे सगळे आहेत. मला नाही माहीत कोणाला समजतंय, पण कोणाला तरी समजतंय मी काय बोलतोय. सगळं जग पहिल्या आदामाचं आहे, पण दुसरा शेवटला आदाम प्रभू येशू ख्रिस्त, त्याचं झालं पाहिजे. आणि त्याच्यावर जेव्हा विश्वास ठेवून त्याचे होतो, तेव्हा आपलं तारण होतं. मग आपलं पहिल्या आदामाची संतती, मग दुसऱ्या आदामाची होते. म्हणून ख्रिस्ती व्यक्ती, तारण झालेल्या व्यक्तीचे 2 बर्थडे, 2 वाढदिवस असतात. एक या जगात जन्मलेला, एक देवाच्या राज्यात जन्मलेला. काही जण आठवत नाही, पण मला आठवत नाही कधी झालं, कोणते, हरकत नाही, पण झालेलं आहे. हे जर तुमचं मन खात्री देतं, फळावरून वर्तन दिसतं, तर झालेलं आहे. नाही जसं काही लोकांना काही अडाणे वयस्कर लोकांना वाटलं तुमची जन्मतारीख आहे, सांगता येत नाही. तर तसं तुमची कधी तुम्ही येशू ख्रिस्ताकडे आले, सांगता येत नाही. पण आलेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. आज्ञापालन करणारे आहेत, प्रार्थना करणारे, वचनात राहणारे, बंडखोरी निघून गेलेली आहे. वर्तणुकीवरून दिसून येतं की आज्ञापालन करणारे. बस जन्मतारीख नाही आठवले त्याचं काय. सिव्हिलला असताना बरेच जण यायचे, मग डॉक्टर अरे मग पाहिजे, हां किती वर्षाचे, हां 75-80च्या आसपास आहे, तेवढ्यात सर्टिफिकेट देऊन टाकायचं. आठवत नाही ना, तारण झालं. पण लहानपणचे ख्रिस्ती म्हणणं हे चुकीचं आहे. म्हणजे ख्रिस्ताकडे कधी वळलंच नाही, त्या भ्रमात राहिले की आम्ही ख्रिस्ती धर्मात होतो. एका पॉईंटला जन्म होत असतो. मी जर म्हटलं, तुम्ही जर विचारलं तुमची जन्मतारीख आहे, तुम्ही कधी, आणि मी जर म्हटलं नाही मी जन्मलेलाच आहे, तुम्ही काय म्हणणार? तसं आहे लहानपणापासून ख्रिस्ती म्हणणं, म्हणजे तसं आहे की मी जन्मलेलाच होतो. अरे जन्माला म्हणजे कधीतरी जन्मला ना, तो दिवस तारीख आहे ना. तू ख्रिस्ती झाला, नवा जन्म झाला, कोणता तरी दिवस होता, कोणीतरी सुवार्थ सांगितले, तेव्हा म्हटलं ना की मी प्रभू तुझ्याकडे येतो, मी माझं जीवन तुला देतो, असं झालं ना. तसं झालं तेव्हा तारण झालं, तेव्हा नवा जन्म झाला, ती जन्मतारीख. हालेलुया. तर तो म्हणतो की दुसरी गोष्ट कशा ओळखतो? आज्ञापालनावरून, है ना. आज्ञापालनावरून. दुसरं वचन बघा पहिल्या अध्यायाचं. देव पित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्याद्वारे झालेल्या पवित्रतेत आज्ञांकित राहण्यासाठी, अंडरलाईन करा, आज्ञांकित राहण्यासाठी, बंडखोर राहण्यासाठी नाही. ऐकून घ्या, अंडरलाईन करा. पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय, दुसरं वचन काय लिहिलेलं आहे? आज्ञांकित राहण्यासाठी, है ना. म्हणजे देवाची इच्छा आहे की आपण त्याचं ऐकावं. नाही 22 वचन जर आपण वाचलं, 22 वचनात काय लिहिले? निष्कपट बंधुप्रीती उत्पन्न होईल असे आपण जीव सत्य पालनाने शुद्ध करून एकमेकावर मनापासून निष्ठेने प्रीती करा. बघा, तर आपण का आज्ञापालन करतो? कारण आपण त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. हालेलुया. 14 वचन बघा. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि आज्ञावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनाप्रमाणे वर्तू नका. दुसरी गोष्ट ही की आपण का आज्ञापालन करावं? कारण त्याने आपल्यावर कृपा केलेली आहे. पहिल्या अध्यायाच्या 2 आणि 3 वचनामध्ये. हे आपल्यामुळे झालं नाही की आपण चांगले होतो, आपण चांगल्या घराण्यातले होतो म्हणून देवाने तारण नाही केलं. त्याच्या कृपेने. आपण तर जन्मलोय नव्हतो, जन्मापूर्वी, जगत स्थापनेपूर्वी त्याने निवडून घेतलेलं आहे. नाही समजलं? म्हणजे याच्यात तुमचा रोल नाही आहे.
आपल्या घराण्याचा रोल नाही आहे. ते सगळं होण्याच्या, जग निर्माण करण्याच्या अगोदर त्याला माहीत होतं की कोणत्या वर्षी मी देवाकडे येईल, तुम्ही देवाकडे येईल, तेव्हाच त्याने निवडलं आणि प्लॅन केलेला आहे. काही जणांना समजतं आहे, देवाची स्तुती असतो. तर पहिलं कारण आज्ञापालन का केलं पाहिजे? कारण आपण त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. दुसरं कारण त्याची कृपा त्याने आपल्यावर केली, कृपेने आपला तारण झालेला आहे म्हणून. तिसरं कारण त्याचं वचन सांगतं म्हणून. त्याचं वचन काय सांगतं? 15 वचन बघा. तुम्हास पाचारण केलेला जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व आचरणात पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे यास्तव तुम्ही पवित्र व्हा, असा शास्त्रलेख आहे. म्हणजे शास्त्रलेख वचन सांगतं म्हणून आपण आज्ञापालन केलं. देवाच्या अधीन राहणे म्हणजे वचनाच्या अधीन राहणे. परत एकदा रिपीट करतो, देवाच्या अधीन राहणे म्हणजे वचन. मी देवाच्या अधीन आहे, मी प्रार्थना करतो पण मी शास्त्रच वाचत नाही, मला वचनच माहीत नाही. म्हणजे काय? म्हणजे मी खोटं बोलतो, मी देवाच्या अधीन नाही. कारण जर देवाच्या अधीन असेल तर मला माहीत आहे की त्याचं वचन आहे आणि त्या वचनाला मी विरोध करणार नाही. मी वचन वाचेल, मी म्हणणार नाही मला टाईम नाही आहे, मी त्याचं ऐकेन. चौथं कारण का? वचन 17 वचन बघा. जो तोड न पाहता प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे त्याचा न्याय करतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता. तिसरं कारण, चौथं कारण काय? आपण आज्ञापालन का करावे? कारण देव जो पिता हा यथायोग्य न्याय करणारा आहे. आलं लक्षात? तो न्याय निवडा करणारा आहे. तो त्याच्या लोकांचाही न्याय निवाडा करतो. जुन्या काळात जर आपण पाहिलं की देवाने त्याचे लोक इस्रायल निवडले, इकडे ऐका, वारंवार त्यांनी बंडखोरी केली. देवाने त्यांना शत्रूच्या तावडे दिले. शत्रू हल्ला करून त्यांचे घरदारं शेतं उद्ध्वस्त करून काबीज करून नये. मग ते पश्चाताप करायचे, देवाचा धावा करायचे, देव कोणातरी पाठवून त्याला सोडवायचे. परत चांगलं चाललं की परत तेच. हा इस्रायलचा इतिहास आहे आणि तो तुमचा आणि माझा देवाच्या लोकांचा इतिहास आहे. प्रॉब्लेम आला की आपण म्हणतो प्रार्थना करा, आपण चर्चला येतो, शास्त्र वाचतो, आपल्याला टाईम असतो. पण जरा चांगलं व्यवस्थित चाललं की आपण परत बंडखोरी करतो. आपण म्हणतो मला वेळ नाही, मला टाईम नाही. आपल्याला देवाचं वचनाचं महत्त्व वाटत नाही. मग काय होतं की देव शत्रूला प्रबळ करतो, सैतानाला हल्ला करू देतो, लोकांना आपला विरोध करू देतो. मग आपण म्हणतो की देवाला दिसत नाही का? दिसतं, पण त्याला आपली बंडखोरी पण दिसते. आपण किती आज्ञापालन करता हे पण दिसतं. तो शिस्त लावणारा, न्याय करणारा देव आहे म्हणून तो काही गोष्टी होऊ देतो. तर चौथी गोष्ट, आज्ञापालन का केलं पाहिजे? नाही आज्ञापालन केलं तर तो शिक्षा देईल. आमेन. आता पुढचं 5वं कारण काय? वचन 18 ते 20. वाडवडील माणसाच्या परंपरेने चालत आलेल्या आपल्या व्यर्थ वागणुकीपासून सोने रुपी अशा नाशवंत वस्तूने नव्हे तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूलवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात हे ध्यानात ठेवा. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे, वागणुकीमुळे, घराण्यामुळे नाही, येशू ख्रिस्ताच्या मूलवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात हे ध्यानात ठेवा. वचन 20. जगाच्या स्थापनेपूर्वी त्याचे पूर्वज्ञान झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रकट झाला. म्हणजे जगाच्या स्थापनेपूर्वी देवाला माहीत होतं की हे जग निर्माण केल्यानंतर आदाम हवा पाप करतील, मानवजाती पाप होईल. मग परत माणसाला स्वतःची समेट करण्यासाठी अगोदरच देव जो पुत्र यांच्यात संभाषण झालं की मानव रूप धारण करून मनुष्य रूपाने देव प्रभू येशूला जगात पाठविल. तो माणसाच्या पापाची क्षमा करून परत समेटाचा मार्ग करील. हा प्लॅन तारणाचा जगाच्या स्थापनेपूर्वी देवाने केलेला होता. म्हणून अचानक काही झालं नाही, अचानक काही होत नसतं. आपण म्हणतो कोणीतरी वारले, कोणाचं तरी ॲक्सिडेंट झालं, अरे देवाने असं नव्हतं का? अचानक काही होत नसतं. माणूस जे पेरतो त्याचीच कापणी करील. त्यांचं पर्सनल लाईफ, त्यांचं वैयक्तिक जीवन ते देवाच्या किती जवळ आहे, दूर आहेत, तुम्हाला मला माहीत नाही आहे. तो यथायोग्य न्याय करणारा आहे. शास्त्र सांगतं की सर्वसमर्थ न्याय विपरीत करील काय? नाही, विपरीत करणार नाही, वाईट करणारा नाही आहे. पण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण म्हणतो असं का केलं. पण जर आपण ऐकलं, आपल्या लेकरं जर ऐकलं नाही तर आपण त्यांना रागवतो, काही वेळेस मारतो, है ना.
मी पण माझ्या लेकरांना सोनूला आणि घेतलं, लहानपणी ऐकलं नाही तर काही वेळ बंडखोरी केली तर मारलेलं आहे. पण ते कशासाठी? शिस्त लावण्यासाठी. तसं देव पण आपल्याला फटके देतो, काही गोष्टी होऊ देतो. कशासाठी? शुद्धीवर येण्यासाठी. पण त्याच्याकडे वळण्याऐवजी आपण अगोदर अजून बंडखोरी करतो. प्रार्थना करा, प्रार्थना. अरे प्रार्थना करून नाही, तुम्ही क्षमा मागा, तुमची चूक कबूल करा, देव तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल. प्रार्थना हे उत्तर नाही. प्रार्थना आम्ही नाही, तुम्ही करायची. पश्चातापाची प्रार्थना करायची. आम्हाला नाही प्रार्थना करायला लावायची. स्वतःची चूक, स्वतःचे पाप कबूल करायचे. विचार करायचा की हे का झालं? देव जर योग्य न्याय करण्याचं असं का होऊ दिलं? देव जर संरक्षण करण्याचं असं का ॲक्सिडेंट झाला? का बरं अशी गोष्ट झाली? का बरं हे प्रॉब्लेम झाले? तुमचं तुम्हाला उत्तर मिळेल. म्हणून तारण झालेली व्यक्ती हे ध्यानात ठेवते की जे काही घडतं ते देव योग्य करणार आहे, तो न्याय करणार आहे, हे ध्यानात ठेवतो. तारण झालेली व्यक्ती कधीही देवाला दोष देत नाही. तर पाचवी गोष्ट काय की देवाच्या प्रेमामुळे का आज्ञापालन केलं पाहिजे? त्याने एवढं प्रेम केलेलं आहे. जन्मापूर्वी आपल्याला निवडलं आहे, पापाची क्षमा करून ठेवली, जीवन देऊन ठेवलं, सगळं हे आयुष्यात लागलं ते देऊन ठेवलं. अजून काय करायला पाहिजे? का केलं? त्याच्या प्रेमामुळे. म्हणून आपण आज्ञापालन केलं पाहिजे. आणि सातवं कारण काय? वचन 21, पहिल्या अध्यायाचं 21वं वचन. तुम्ही त्याच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाले आहात, त्याच्या म्हणजे ख्रिस्ताच्या. त्या देवानेच त्या मृत अवस्थेतून उठून त्याचे गौरव केले, म्हणजे तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. ह्यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे. परिस्थितीवर नाही, माणसावर नाही, स्वतःवर सुद्धा नाही, तर कोणावर आहे? देवावर आहे. हालेलुया. तर पहिला पॉईंट, ख्रिस्ती व्यक्ती खरंच ख्रिस्ती आहे, तारण झालेली आहे. कशावरून ओळखायचं? पहिली गोष्ट काय? त्यांच्या मनाचं मनोवृत्ती किंवा विचारसरणी बदललेली असते. ज्या गोष्टी पूर्वी आवडत होत्या, करत होते, ते करत नसतात. त्यांची थिंकिंग, त्यांचा माइंड चेंज झालेला असतो. दुसरी गोष्ट, ते आज्ञापालन करणारे असतात. लिहून घ्या, लिहित असाल. दुसरा पॉईंट, तारण झालेली व्यक्ती कशी ओळखायची? दुसरा पॉईंट, ते आज्ञापालन करणारे असतात. वचन 14 ते 21. आणि तिसरा पॉईंट, तिसरी गोष्ट, तारण झालेली व्यक्ती कशी ओळखावी? 22 ते 25. निष्कपट बंधुप्रीती उत्पन्न होईल असे आपले जीव सत्य पालनाने शुद्ध करून एकमेकावर मनापासून निष्ठेने प्रीती करा. का? वचन 23, कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्याद्वारे पुन्हा जन्मलेले आहात. त्या वचनाने तुम्हाला नवा जन्म दिलेला आहे. म्हणून ज्यांचा नवा जन्म झाला नाही, तारण झालं नाही, ते प्रीती करू शकत नाही. ते म्हणतात नाही, जशास तसं वागलं पाहिजे. याच्यावरून काय समजत आहे? त्यांना देव माहीत नाही, पापाच्या क्षमेचा अनुभव झाला नाही. ते म्हणतात मग त्याला काय होतं? समजून घ्यायचं की त्यांची देवाची ओळख नाही. ते कधीही त्या पॉईंटला देवाला त्यांनी समर्पण केलेलं नसतं. कारण जर केलं तर ही अशा भाषा नसते. नाही. म्हणून तिसरा पॉईंट काय की देवाने आपल्यावर प्रीती केलेली आहे आणि हे सर्व केलेलं आहे. म्हणून आपण त्याच्यावर एकमेकावर प्रीती करतो. तिसरं कारण काय? तारण झालेल्या व्यक्तीचं की ते प्रीती करणारे असतात देवावर, देवाच्या लोकांवर. आमेन. ते प्रीती करणारे असतात. ते फेक नसतात, रिअल असतात. जे करू शकतो ते करतात. एखाद्याला मदत करणे, एखाद्याला सहाय्य करणे, एखाद्याला उत्तेजन देणं, है ना, ते हे ध्यानात ठेवतात की मी पण एकेकाळी हिच्यासारखं होतो, ह्यांच्यासारखं होतो, पण आता देवाने माझ्यावर प्रीती केलेली आहे, नसती तर मी यांच्यापेक्षा बेकार असतो. हे ध्यानात ठेवतात आणि मग देवाच्या प्रेमाचा अनुभव आल्यामुळं दुसऱ्यांवर प्रेम करू शकतात.
की देवाने मला जर आत घेतलं, मी कशाला याला नावं ठेवू? मी का बरं म्हणू नाही नाही तू असं केलं पाहिजे? मी हे ध्यानात ठेवील की त्याने माझ्यावर दया केली, त्याच्यावर दया केली पाहिजे. मग आपण एकमेकावर प्रीती करतो. म्हणून तारण झालेली व्यक्ती देवावर आणि देवाच्या लोकांवर एकमेकावर प्रीती करणारे असतात. या 3 गोष्टी. कारण देवाचा स्वभाव शास्त्र सांगतं की देव प्रीती आहे. म्हणजे प्रीती हा स्वभाव माणसाचा नाही, देवाचा आहे. जग म्हणतं लव्ह इज गॉड, पण देवाचं वचन सांगतं गॉड इज लव्ह. देवाचा स्वभाव प्रीती आहे. त्याचा स्वभाव त्याच्या रक्तात असतो. मग आपण त्याच्या रक्ताचे झाल्यानंतर आपला स्वभाव प्रीती करणार, क्षमा करणार होतो. आपण जशास तसं वागत आपण बदला आपण देणार. मला माहिती आहे तो काय बोलला, मला माहिती आहे तिने माझं काय, हे नाही. देवाने माझी क्षमा केली, मी पण क्षमा केली. मी बदला घेण्याची वाट नाही पाहणार, मी चान्स नाही पाहणार की कधी गेला. नाही, जर आहे तारण झालेलं नाही. पण जेव्हा होतं तेव्हा या अशा गोष्टी होत नाहीत. आमेन. आणि मग तो म्हणतो एकमेकावर कशी प्रीती केली पाहिजे? मनापासून. 22वं वचन. वर नाही, खोटं नाही, है ना, मनापासून. दुसरी गोष्ट निष्ठेने. निष्ठा म्हणजे काय? फेथफुलनेस. काही झालं तरी की मी शेवटपर्यंत साथ देईल, विश्वास, मी धोका देणार नाही, त्याला म्हणतात निष्ठा. आमेन. की तुमच्याकडून फायदा आहे म्हणून मी प्रीती करतो, गोड बोलतोय, तसं नाही आहे. निष्ठेने, विश्वासूपणाने, धोकेबाजी नाही. निष्ठेने प्रीती करा हे तो सांगतो. तर 3 गोष्टी आहेत, 3 खुणा आहेत की ज्याच्यावर आपण समजू शकतो की कोणाचं तारण खरंच झालेलं आहे. पहिली गोष्ट काय? की मनाचा नवे दृष्टिकोन, विचार बदलू लागतात. थिंकिंग पॅटर्न जगासारखे लोकांसारखे नाही, है ना. वचनानुसार मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. दुसरी गोष्ट, दुसरा पॉईंट काय? आज्ञापालन. तारण झालेली व्यक्ती आज्ञापालन करणारे असतात. आणि तिसरी गोष्ट काय? तिसरा पॉईंट काय? की तारण झालेल्या व्यक्तीच्या मनामध्ये देवाचं प्रेम, देवाच्या प्रीतीचा अनुभव असतो, म्हणून ते एकमेकावर प्रीती करणारे असतात. या 3 खुणा आहेत. या 3 गोष्टीवरून आपण समजू शकतो की खरंच कोण देवाचा आहे, कोण रिअल आहे आणि कोण फेक आहे. आमेन. तर आज आपण इथेच थांबू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. पेत्राच्या पहिल्या पत्राचा अभ्यास सुरू राहील. आणि जर तुम्ही मिस